नमस्कार, मी सिद्धेश राणे, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख। आज वसई तहसील येथे 4 दिवसापासून नानासाहेब आंदोलन करता वसई तहसील ऑफिसच्या बाहेर तुरडी आंदोलनाकरिता बसला आहे। वसई पोमन गाव येथील भूमाफियांनी तेथे अनधिकृतपणे बांधकाम केलेले असं त्या बांधकामामध्ये 2 गोरगरीब नागरिकांचा निष्पापपणे जीव गेलेला आहे। सदर ठिकाणी वसई तहसीलदार यांच्या देखरेखीखाली असून सुद्धा अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेतर्फे असे निवेदन करतो की तहसीलदार यांनी भूमाफिया व चाळी बिल्डर यांच्यावरती MRDP अंतर्गत गुन्हे दाखल करावे व तेथे बांधण्यात आलेला अनधिकृत चाळी व इंडस्ट्रियल यांना त्वरित निष्कासित करून तेथील गोरगरिबांना न्याय मिळावा व आपल्या युवा पिढीमध्ये नानासाहेब सारख्या आंदोलन करणाऱ्या युवा पिढीच्या युवा कार्यकर्त्याला युवा आंदोलनकर्त्याला सर्व वसईतील तमाम नागरिकांनी पाठिंबा द्यावा व अशा घडत असलेल्या घटनांवरती आंदोलनामध्ये सामील व्हा अशी मी सर्वांना विनंती करतो व महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेतर्फे असे निवेदन करतो की नानासाहेब, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत। यापुढे गरज लागली तर आम्ही तुमच्या सोबत तुम्हाला साथ देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी नानासाहेब कोरेकर। आज 14 दिवस आहे तिरडी आंदोलनाचा। 4 दिवसापासून मी आंदोलन करतोय। त्यामागचं कारण असं की ग्रामपंचायत पोमन मध्ये अनधिकृत बांधकामं वाढत आहेत आणि त्या बांधकामांमुळे काही 4 महिन्यांपूर्वी 2 मजुरांचा मृत्यू झाला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। एक साधा गुन्हा दाखल केला ठेकेदारावर आणि त्यावर काहीच नाही। तर माझी मागणी अशी होती, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल व्हावा, सरपंचावर गुन्हा दाखल व्हावा आणि या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी। आणि ही कारवाई करण्याचं काम हे तहसीलदारांचं असून तहसीलदार त्याला टाळाटाळ करत आहेत। तहसीलदार सांगतात की पंचायत समिती कारवाई करेल आणि पंचायत समिती सांगते की तहसीलदार कारवाई करेल। मग दोघंही हात वर करत असताना प्रशासन कशासाठी आहे? आणि हे या दोन्ही प्रशासनांनी मिळून तहसीलदार आणि पंचायत समितीने पूर्ण कायद्याची काय म्हणतात हत्या केलेली आहे आणि त्यामुळे मी ही तिरडी घेऊन आज तहसील प्रशासनासमोर बसलेलो आहे। आणि जोपर्यंत या बांधकामावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी अशीच तिरडी घेऊन दररोज इथे बसणार आहे।